या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली। ही बदली प्रक्रिया नेहरू वसतिगृहाच्या सभागृहात सुरू असल्यानं या ठिकाणी बदलीसाठी शिक्षकांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान पवित्र पोर्टलद्वारे आलेल्या 248 शिक्षकांपैकी 38 शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने अपात्रतेची नोटीस दिल्यानं या शिक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। कागदपत्र तपासताना शिक्षण विभाग झोपला होता काय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची यंत्रणा समुपदेशाने बदली प्रक्रिया राबवते। दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेला शासनाने नव्याने भरती प्रक्रियेतील पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमासाठी नव्याने 223, कन्नड माध्यमासाठी 10 व उर्दू माध्यमासाठी 15 असे एकूण 248 शिक्षक जिल्हा परिषदेला या भरतीतून मिळालेत। आचारसंहितेच्या पूर्वी या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती। त्यामध्ये 38 शिक्षकांना वेगवेगळी कागदपत्र नसल्यानं अपात्रतेची नोटीस दिला असल्याचं समजलं। ही माहिती मिळताच DED राज्य संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी नेहरू वसतिगृह येथे धाव घेऊन थेट शिक्षण आयुक्तांनाच फोन लावून दिला। त्यामुळे या शिक्षकांना थोडाफार धीर मिळालाय। मगर यांनी माहिती देताना शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। ते काय म्हणालेत पाहूयात। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांच्या या ठिकाणी शिफारस झालेली आहे, परंतु यामध्ये शिक्षण विभागाने वेगवेगळे कारण देऊन जवळपास 38 मुलांना अपात्र त्या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे। ज्यामध्ये काही उमेदवार असे आहेत की त्यांच्याकडे ते SC आहेत आणि त्यांना सांगितलं झालेलं आहे की तुम्ही STचं प्रमाणपत्र दाखल करा। काहीची नियुक्ती पदवीधरमध्ये झाली आहे, त्यांना सांगितलं तुमचं DED नाही आहे। आणि ज्यांचं उर्दू माध्यम किंवा कन्नड माध्यमामध्ये विषय शिक्षक म्हणून निवड झालेली आहे, खरं तर हे अधिकार आहेत आयुक्त कार्यालयाने नियम ठरवण्याचे। हे नियम असताना सुद्धा, त्यांची शिफारस झालेली असताना सुद्धा जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी यांना अपात्र म्हणून त्यांचं यादी जाहीर करते आणि त्यांना या ठिकाणी डावलण्याचं काम करते। या विरोधामध्ये आम्ही आज जिल्हा परिषदला आलेलो आहेत आणि जे काही चुकीच्या पद्धतीने नियम यांनी लावलेत ते नियम तात्काळ रद्द करून 21 तारखेला जे पवित्र पोर्टलच्या उमेदवारांचं समुपदेशन ठेवले यांना सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेऊन नियुक्त्या द्याव्यात या मागणीसाठी या ठिकाणी जवळपास 40-50 उमेदवार आलेले आहेत। माझं BA म्हणून सोलापूर जिल्हा परिषदला सिलेक्शन झालेलं आहे माझ्या मिसेसचं। तरी पण हे शिक्षण खात्याचा नियम असताना इथं हिंदी, मराठी, उर्दू, कन्नड सोलापूर जिल्हा परिषद आहे का हैदराबाद संस्थांमध्ये आहे का दुसऱ्या राज्य संस्थांमध्ये आहे? यांना नियम कोणी दिले? कोणी शिक्षण कार्यालयाने आणि शिक्षण मंडळाचे नियम आहेत, हे नियम माझ्या हातात आहेत। तरी पण असताना 38 विद्यार्थ्यांना यांनी नियम बाह्य ठरवून त्यांच्या जीवाशी खेळलेलं आहे। उद्याचं काही झालं ह्यांचं तर ह्यांचा जिम्मेदार कोण आहे? सोलापूर जिल्हा परिषद आहे का कोण आहे? शिक्षण खात्याचे नियम काय माझ्या हातात नियम आहेत। 21 तारखेला समुपदेशन सकाळी 11ला आम्हाला बोलवलेलं आहे आणि 3 वाजता सांगितलं की तुमचं अपात्र आहे। तर कुठल्या धर्तीवर आम्हाला अपात्र केलं? यांना नियम कुणा दिलेला आहे? तो शिक्षण खात्याचा नियम माझ्या हातात आहे। शिक्षण खात्यावर ह्यांच्यावर जे कोणी अधिकारी आहे तिथं यांच्या आम्ही पवित्र पोर्टलवर नियमानुसार जेव्हा आम्हाला ऑप्शन जनरेट झाले त्यावेळेस आम्ही खातं जमा करून विषयानुसार आम्ही ऑप्शन दिले। जसं की माझं BA विषय हा इंग्लिश आहे, हिंदी आहे, तर मी खातं जमा करून मी इंग्लिश आणि हिंदी विषयाच्या जागा भरल्या, ऑप्शन भरले आणि त्यानुसार माझी उर्दू माध्यमला हिंदी विषय म्हणून निवड झाली। आणि आता ते सांगतायत की तुमचं माध्यम शिक्षणाचं उर्दू नाही आहे, पण इथे भाषा विषयासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी माध्यमाची गरज नाही आहे असं आयुक्त सरांनी पण सांगितलेलं आहे आणि खातं जमा करून आम्ही ऑप्शन दिलेले आहेत। आणि आता जेव्हा समुपदेशन जाहीर करण्यात आलं त्यावेळेस आम्हाला मात्र अपात्र कारण देण्यात आलेलं आहे की तुमचं उर्दू माध्यममधून शिक्षण झालेलं आहे, भाषा विषयाला माध्यमाची गरज नाही, हा नियम आम्ही पाळला आहे। तर त्यामुळे आम्हाला पात्र करण्यात यावं आणि आमचं समुपदेशन देऊन आम्हाला लवकरात लवकर नेमणुका देण्यात याव्या। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।